गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बरेच दिवस झाले की नाही लॉंग व्हिडिओ येतच नव्हते आणि त्याचं कारण मी सांगितलं होतं, मुलाला बरं नसल्यामुळे मग लॉंग व्हिडिओ मला टाकायला जमलंच नाही आणि माझं रुटीनही फिसकटलं होतं. म्हटलं चला आज एका बाजूला चहा ठेवला, त्यानंतर गरम पाणी केलं आणि रोज मी लिंबू वगैरे पिळून घेत असते गरम पाणी. तर त्यावेळेस धावपळीच्या ह्याच्यातनं माझं जमतच नव्हतं. मग आजपासून पुन्हा आता सुरुवात केली आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, देवपूजा केली आणि अहोंचा टिफिन केला. अहोंचा टिफिन झाला त्यानंतर म्हटलं चला आता जरा क्लिनिंगकडे वळूया आणि टिफिन वगैरे झाल्यानंतर अशी काही अवस्था असते माझ्या किचन ओट्याची, तर ते आता आवरून घेऊया म्हटलं पटापट. आणि आज की नाही जास्तीचे थोडीशी कामं पण काढलेली होती, कारण इतकी घरात घाण झालेली होती ना. तर एक दिवस तर मी आराम केला आणि त्या दिवशी महत्त्वाचं काम म्हणजे विंडोला नेट वगैरे लावून घेतलं. मी त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. तर म्हटलं चला आता थोडंसं डीप क्लिनिंग करून घेऊया म्हटलं, कारण तेव्हा कसं व्हायचं ना की मी हॉस्पिटलला जावं लागायचं, त्यामुळे ना मग घरी आले की फक्त टिफिन वगैरे बनवायचं, वरच्यावर थोडंफार आवरायचं आणि मग निघायचं. असं काही क्लीन वगैरे व्यवस्थित होत नव्हतं. तर म्हटलं चला आज सगळं डीप क्लिनिंग करून घेऊया म्हटलं. आणि किचनमध्ये हे तेलकट भांडे असतात ना, ते ठेवते ना, तर ते पण जरा खराब झालं होतं, ते पण पुसून वगैरे घेतलं आणि ते आवरून घेते म्हटलं. त्यानंतर हे मिक्सर, ते पण सारखं सारखं आता बऱ्याच दिवसांपासून तसंच यूज करत होते मी, पण त्याला पण खूप जास्त हात वगैरे लागलेले होते आणि त्याचं असं व्हाईट कलर असल्यामुळे की नाही लवकर खराब होतं. पण मी वेळच्या वेळी असं पुसून घेते म्हणून मग ते क्लीन दिसतं. त्यानंतर म्हटलं चला इकडचा पोर्शन तर अजिबात पुसला जात नव्हता. मी फक्त ज्या ठिकाणी स्वयंपाक करत होती तेवढं आवरून लागलीच जात होती, तर ते पण क्लीन करून घेतले. आणि या वस्तू कसं आपण कधीतरीच वापरत असतो, म्हणजे आता एअर फ्रायर वगैरे जास्त काही वापरणं होत नाही. जेव्हा मी आळूवडी करते किंवा बट्टी करते अशा काही गोष्टी त्यावेळेसच मी वापरते, नाहीतर मुलं मग बटाट्याचं फ्रेंच फ्राईज वगैरे करतात त्यावेळेस. तर इकडे आता म्हटलं चला ह्या बारीक बारीक वस्तू यावर जमा झालेल्या आहेत, कारण येतच आता मुलांनाही सवय झालेली आहे आणि सगळ्या वस्तू तेच असं ठेवलेल्या होत्या. तर ही बॅग मिळाली, याचं काहीतरी करणार आहे आपण दुपारी, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि म्हटलं चला, मला बॅग बघितल्यावरच मला डोक्यात आयडिया आली की म्हटलं चला काहीतरी करूया. आणि इकडे आता ओव्हन, आता मी सगळं काही उचलून खाली ठेवत नाही म्हटलं, तर तिथल्या तिथेच मी सरकवून असं व्यवस्थित क्लीन करून घेते फक्त स्प्रे बॉटलने. आणि तसं जरी केलं ना तरी भरपूर असा फरक पडतो, कारण सगळी धूळ वगैरे सगळी निघून जात असते आणि छान मस्त चकाचक होऊन जातं आणि छान वाटतं फ्रेश. तर मला अजिबात असं करमतच नव्हतं 1-2 दिवस झाले की मी क्लीन करायला गेलं असं झालं होतं मला. आणि म्हटलं चला आज भरपूर वेळ आहे आपल्याकडे, तर ते पण करायचंच होतं मला. आणि माझं असं असतं ना की एखादं काम जर का मी ठरवलं की आता हे आज करायचंच आहे किंवा ह्या गोष्टी सगळ्या आज झाल्याच पाहिजे, तर त्या मी करूनच घेत असते, अजिबात कंटाळा करत नाही. तर इकडचं आता सगळं आवरून घेतलं आणि ह्या ज्या वस्तू आहेत ना ओव्हनवर ठेवलेल्या मायक्रोवेव्हवर, तर त्या सगळ्या अहोंच्या वस्तू आहेत, त्यांना लागतातच म्हणून त्या मला तिथेच ठेवायला लागतात. त्यानंतर म्हटलं चला आता ही जी चिमणी ना माझी, ती पण थोडी धूळ बसली होती त्यावर, चिकट पण झालेली होती. मग जर का आपल्याला डीप क्लीन करायची नसेल तर असं आपण टिश्यूने पुसून घेऊ शकतो तिला. तर इकडे मी आता तेच करते आणि ते बघा किती तेलकटपणा त्याचा निघून जातो. त्यावर बारीक असं एक लेयर तयार होऊन जातं. तर ते पण क्लीन केलं ना की छान मग मोकळी होऊन जाते आणि दिसायलाही व्यवस्थित दिसते मग. नाहीतर मग खूपच त्यावर असा लेयर चढला की मग खूप दूर असं व्यवस्थित जात नाही त्यामध्ये. मग बऱ्याच वेळा मी काय करते की उघडून घेत असते आणि मग क्लीन करते, म्हणजे नळाखालीच डायरेक्ट. पण आज मला तशी नव्हती करायची, कारण खूप जास्त काही खराब झालेली नव्हती. म्हटलं चला मग टिश्यूनेच आपण क्लीन करून घेऊया. आणि इथे पण मग आता हे स्प्रे मारून घेतला, त्यामध्ये विम आणि विमचं लिक्विड भरलंय मी आणि पाणी असं भरून ठेवलंय, त्यामुळे पटकन क्लीन होतं. आणि जे डाग वगैरे पडलेले असतात फोडणीचे, ते पण लागलीच निघून जातात त्याच्याने एक फडकं मारलं की. त्यानंतर आता हे म्हटलं चला गॅस पण बर्नर वगैरे काढून मी काही क्लीन करत बसलेली नव्हती, मग ते पण क्लीन केले. आणि त्यामुळे की नाही आपल्याला गॅस मला 3 महिने जातो, कारण मी त्याचे जे बर्नर आहे ना ते नेहमी साफ करत असते. त्यावर काही ओतलं वगैरे की लागलीच साफ करते, नाहीतर मग ते असे जाम होतात आणि त्यामुळे गॅसची फ्लेम खूप कमी येते आणि त्याच्यामुळे की नाही मग आपल्याला म्हणजे लवकर आपला गॅस संपून जातो, अडथळे निर्माण होतात गॅस यायला. त्यानंतर सगळं क्लीन करून घेतलं, भांडी पण घासून घेतली आणि किचन बघा किती छान दिसत होतं माझं, चकाचक अगदी. मग वळली बाल्कनीकडे. बाल्कनी तर अशी झाली होती ना, कारण 5 ते 6-7 दिवसांपासून बाल्कनीला झाडूच लागलेला नव्हता आणि इतकी धूळ आणि इतकं सगळं तिथे ते घाण झालेली होती, मला अजिबात बाल्कनीत जाऊचं वाटत नव्हतं. मग म्हटलं चला आता ते पण साफ करून घेऊया, तर झाडूने वगैरे होणार नव्हती. म्हटलं चला झुला पण जरा पाण्याने धुवूनच घेतला. त्यानंतर त्यावरची गादी जरा व्यवस्थित हे करून घेतली, म्हणजे कारण त्याच्यावर पण खूप जास्त धूळ बसली होती. आणि झालं असं होतं ना की दीदीची पण एक्झाम होते, त्यामुळे मग ती पण काही जास्त करू शकत नव्हती. तिला म्हटलं अभ्यासाला आधी तू वेळ दे, त्यानंतर मग बघता येतील. म्हटलं कामं काही होतच राहतात, पण वेळ निघून गेल्यावर मग अभ्यास करून काही उपयोग नाही. म्हटलं पण आता एक्झाम पिरियड आहे तर नको तू उगाच हे करू. मग त्यामुळे मग सगळं मग आल्यानंतर आवरता येईल म्हटलं. तर आता सगळी बाल्कनी पण मग क्लीन करून घेतली मी इकडच्या बाजूला आणि पाणी टाकूनच सगळी धुवून टाकली मी.
मस्त चकाचक झाली होती आणि खाली आमच्या काम चालू असल्यामुळे त्याची पण धूळ वरती येत असते, त्यामुळे पण जास्त खराब होते. पण रोजच्या रोज आपण क्लीन केलं तर छान वाटतं. त्यानंतर म्हटलं चला दुपारी आता पूजा मांडायची आणि बाहेर जाण्याचा मी कंटाळा केला, त्यामुळे पत्रे घेऊन आले. पण म्हटलं चला आता देवीसाठी की नाही मला वस्त्रे शिवायची होती आज, आणि काही केलं मला नवीनच साडी आज देवीला नेसवायची होती. म्हटलं चला या पिशवीचा काहीतरी उपयोग करूया. आणि अशा बॅग आपल्याकडे भरपूर वेळा येत असतात, पार्सल सोबत आपण काही मागवा अशा बॅग मिळतातच. तर म्हटलं चला याचा मस्त कॅनव्हास सारखा वापर करूया म्हटलं, आणि त्याची ना देवीसाठी मस्त साडी शिवून घेऊया म्हटलं. मग माझ्याकडे भरपूर वेळ होता, म्हणजे 3 वाजले होते जवळजवळ, आणि म्हटलं 1 तासात माझं होऊन जाईल शिवून. त्यानंतर मग पूजा मांडता येईल म्हटलं संध्याकाळच्या वेळी. मग इकडे मी आता ना वेगळ्या पद्धतीची साडी शिवणार आहे. नेहमी जशी मी तुम्हाला दाखवली ना बऱ्याच व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली मी तुम्हाला, एक अशी ब्ल्यू कलरची काठाची म्हणजे खणाची साडी शिवली होती. तर तशी नाही शिवायची, यावेळेस जरा वेगळी शिवणार आहे. तर मधला पोर्शन असा गोल घेणार आहे, त्यावर आपण चून टाकणार आहेत. तर ही पट्टी पण मी काढली होती, पण तिची काही आवश्यकता मला पडली नाही, कारण ऑलरेडी कापड आहे ना ते थोडंसं थिकच होतं, म्हणजे त्याला कॅनव्हासची वगैरे अशी काही गरज नाही भासली. पण म्हटलं लागेल तर मग कामी येईल म्हटलं, म्हणून मग मी एक अशी ही लॉंग पट्टी काढून ठेवली होती. पण ती मला नंतर काही लागलीच नाही. मग इकडे आता मी ही लेस वगैरे यूज करून म्हटलं चला करून बघूया. तर ते जे गोल राऊंड होतं ना त्याला पिंक कलरचं कापड मी लावून घेतलं आणि उलटून घेतलं, आणि त्यामध्ये ते कॅनव्हास सारखं त्या पिशवीचा जे राऊंड शेप कापलेला होता तर तो त्यामध्ये लावून दिला. त्यानंतर मी इकडे आता चून टाकून घेते. आपल्याला अर्ध गोल आपण जे तयार केलंय ना त्यावर चून टाकायचे आहेत, आणि त्याला त्या चूनला पण एक एक शिलाई आपल्याला द्यायची, म्हणजे मग त्या व्यवस्थित अशा दिसतील. तर हे ब्लाऊज पीसचंच कापड होतं, मी ते अर्धा मीटर आणलेलं होतं नवीनच, आणि त्याचीच माता देवीसाठी मी साडी शिवणार आहे. म्हटलं चला आज 3रा मार्गशीर्षातला गुरुवार आहे, आणि रातच्या धावपळीमध्ये ना मला शिवणं झालंच नाही. आणि बुधवारी जे शिवणार होती तर त्या दिवशी की नाही नेट लावायला लोक आले होते, म्हणून अख्खा दिवस माझा त्याच्यातच गेला. तर इकडे बघा आता इकडे आपण शिलाई मारून घेऊया. इथे एक लॉंग अशी पट्टी लावूया, म्हणजे आपल्याला बांधायला सोपं पडेल. तर डबल टेप पण मी आणलेला आहे, पण तो नको म्हटलं लावायला, नॉटच बांधूया म्हटलं आपण. आणि आज मी ठरवलं होतं म्हटलं चला काही केलं ना आज आपल्याला देवीसाठी हे वस्त्र शिवूनच घ्यायचे आहेत म्हटलं. तर मी ना मग म्हटलं आज पूर्णच करून घेते, आणि आता जवळजवळ रेडी झालेले. तर बघा असं काही दिसतंय, मधल्या पोर्शनला मी लेस लावून दिली आणि मस्त अशी त्याला चून अशा अटॅच करून घेतल्या, म्हणजे शिलाई मारून दिली वरून, तर त्यामुळे खूप छान दिसत होत्या त्या, आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान झालं. तर म्हटलं चला आता पूजा वगैरे मांडून घेऊया म्हटलं. तर इकडे आता पाट वगैरे मांडून दिला. त्यानंतर हे कमळ आसन आहे ना ते पण मी शिवून घेतलंय, मी शिवलंय म्हणजे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर का बघायचं असेल तर. तर ते आता ठेवून दिलं. त्यानंतर मी अशा डिशमध्येच तांदूळ ठेवत असते, म्हणजे इकडे तिकडे पसरत नाही ते. त्यावर आपल्याला कळस मांडायचा आहे. इकडे फळं म्हणून आता संत्रे होते माझ्याकडे, तेच ठेवले मी, कारण आज मी बाहेर गेलेच नाही. कारण मी बाहेर गेले असते म्हटलं तर बराचसा वेळ निघून जातो, आणि मग सगळ्या पुढच्या कामांचं माझं नियोजन फिसकटलं असतं, म्हणून म्हटलं चला. मग आता नारळ लावून दिलं, पत्री लावून दिली, त्यानंतर हे वस्त्र घातलं, आणि वरून आपण आता मस्त असं देवीचा मुखवटा लावणार आहे. सोपी साधी अशी पूजा असते ही, त्यामध्ये खूप जास्त काही आपल्याला करायचं नसतं, आणि जी आधीपासून मी बघत आली आईची सासूबाईंची त्याप्रमाणेच मी करत असते. तर आता देवीचे हे दागिने वगैरे लावून देते म्हटलं, आणि त्यानंतर मुखवटा लावते. तर खूप छान वाटतं, आणि अजून आपल्या हाताने शिवले ना तर तो काहीतरी आनंद वेगळाच असतो. तर म्हटलं चला, आणि बऱ्याच दिवसानंतर मशीनवर बसली होती, म्हटलं काहीतरी चांगलं शिवूया, तर मग देवीचं वस्त्र शिवायला घेतलं. तर इकडे आता पूर्ण माझी पूजा वगैरे मांडून झालेली. तर म्हटलं चला आता समय वगैरे पण लावूया, आणि त्याआधी रांगोळी काढूया म्हटलं. तर इकडे आता वरचं जे वस्त्र असतं ना म्हणजे ओढणी, तर ती चुनरी वगैरे काही शिवली नव्हती, तर ही मॅच झाली त्या साडीवर. तर म्हटलं ही लावून देऊया आपण. आधी जी मी मागच्या वर्षी शिवलेली साडी होती ना त्याचीच ही चुनरी आहे, तर त्यावर छान मॅच झाली, तर तीच लावली. त्यानंतर मग आता इकडे रांगोळी काढण्याची वेळ. तर माझ्याकडे रेडीमेड रांगोळी आहे ती उलनची, ती पण ठेवली मी, आणि म्हटलं चला थोडीशी हाताने पण काढूया. आता ज्यांना रांगोळी येतच नसेल अजिबात, त्यांच्यासाठी हे छान ऑप्शन आहे. तर अगदी सोपं आहे आणि पटकन होऊन जातं. आपण या ठिकाणी फक्त रांगोळीचा एक डॉट टाकायचा, त्याला बोटाने फुलाचा आकार द्यायचा, आणि इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर खूप पटकन पण होते, दिसायलाही खूप सुंदर दिसते. कोणाला कळणार नाही की आपल्याला अजिबात रांगोळी येत नाही असं. तसं मला येतात रांगोळ्या बऱ्यापैकी, पण आता म्हटलं चला मी आज अगदी सिंपल म्हणजे रेडीमेड रांगोळीचा पण आपण वापर करू शकतो. भरपूर सारे आता ऑप्शन आपल्याला बाजारात मिळालेले आहेत. पण काही गोष्टी ज्या असतात ना त्या स्वतः केल्या ना, ते स्वतः करण्यात जो आनंद असतो ना तो काहीतरी वेगळाच असतो. तर असं फुल तयार करून घेतलंय, मध्ये एक लाल रंगाचा डॉट टाकणार आहे कलरचा, आणि त्यानंतर आजूबाजूला पिवळ्या रंगाचं, मध्ये छान असं सुंदर फुल दिसतं. तर अशा आपण उंबरठ्यावर किंवा पाटाच्या अवतीभोवती अशा प्रकारच्या रांगोळ्या आपण काढू शकतो. तर या ठिकाणी आता मी तेच करते. म्हटलं चला साधी सोपी रांगोळी काढून घेऊया म्हटलं.
तर इकडे आता पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि त्यानंतर मग मी पोथी वाचन वगैरे करून घेतलं, दिवाबत्ती केली, देवीजवळ हात जोडून नमस्कार केला. आणि चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ असंच बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.